नमस्कार. तेरवणकर क्लासेसमध्ये आपलं स्वागत करतो आणि मराठी माध्यमच्या मुलांसाठी जी नवीन सिरीज चालू केलेली आहे, भूमिती समरूपता प्रकरण 10वीच्या मुलांचं आहे आणि त्याच्यामधला जो टॉपिक आहे आता प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. तर प्रमाणाचे मूलभूत प्रमेय मी तुम्हाला शिकवणार आहे, बरोबर. तर प्रमाणाचे मूलभूत प्रमेय हे बोर्डाला बऱ्याच वेळा विचारलं जातं आणि त्याच्यावरती गणित विचारले जातात. त्यामुळे हे खूप महत्वाचा टॉपिक आपण आता हात घालतो. तर प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, जे प्रमेय आहे त्याची जी सेंटेन्स आहे लक्षात ते काय आहे ते बघूया. त्यावरून आपण काय कसं काय प्रमेय करायचं आहे त्याबद्दल आपण महत्वाचं करायचं. म्हणजे बाहेर न करता फक्त मी ती सेंटेन्स वाचून कसं डायग्राम बनवतोय, कसं सिद्ध पक्ष, साध्य, रचना आणि सिद्धता या गोष्टी करतोय त्याबद्दल आपण ते शिकूया. तर मी ते वाक्य लिहितो. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा. प्रमेय काय आहे तर त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्रिकोणाच्या इतर दोन बाजूला रेषा त्याच्या उरलेल्या बाजूना, म्हणजे त्याच्या उरलेल्या बाजूना उरलेल्या बाजूना भिन्न बिंदूत छेदत असेल. उरलेल्या बाजूना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूला एकाच प्रमाणात विभागते. त्या बाजूना एकाच प्रमाणात विभागते. हे सेंटेन्स आहे ना, हे पुस्तकात आहे, ऍज इट इज मी लिहून काढले, लक्षात घ्या, बरोबर. पण याच्यावरून म्हणजे हे प्रमेयाचं जे वाक्य आहे याच्यावरून आपल्याला पक्ष, साध्य, रचना आणि सिद्धता कशी करायची तर बघा. तर पक्षामध्ये काय लिहायचं, पहिल्या आधी आपण याच्यावरती डायग्राम तयार करूया. आकृती कशी तयार करायची तर बघा. त्यांनी काय, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा. पहिलं म्हणजे भूमितीमधली कोणती फिगर, कोणती म्हणजे चौकोन, त्रिकोण, वर्तुळ, बरोबर, ह्याच्यापैकी कोणती आकृती त्यांनी इथे सांगितली तर त्यांनी सांगितलं की त्रिकोण. लक्षात घ्या काय सांगितलं, त्रिकोण. मी ना इथे बरोबर मधोमधच काढतो त्रिकोण, त्याच्याकडे साईडला देतो, पुढे जातो, मग हे इथे एक्सप्लेन करायला बघतो. त्रिकोण त्यांनी सांगितलं, त्रिकोण काढला. मी एबीसी घेऊया, एबीसी. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा. साधा प्रश्न आहे माझा. त्रिकोणाला बाजू किती? 3. प्रश्न एकदम बेसिक आहे, बरोबर. तुम्हाला हसायला येईल पण तो विचारला. त्रिकोणाला बाजू किती? 3. यांनी काय सांगितलं, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा. 3 बाजू आहेत, 3 पैकी एका बाजूला समांतर असणारी रेषा. मग त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत, 3 बाजूंपैकी एका बाजूला समांतर असणारी रेषा काढायची. मग मी आता काढतो, तर मी अशी घेतो रेषा, ही रेषा काढली. आता त्रिकोणाच्या ज्या बाजू आहेत त्याच्यापैकी ही जी एल रेषा आहे ही मी बीसी या बाजूला, त्रिकोणाला बाजू किती? 3, एबी, एसी आणि बीसी, त्यापैकी एका बाजूला त्यांनी सांगितलं बघा, उल्लेख केला, एकाच बाजूला समांतर असणारी रेषा काढायची. मग मी काय केलं, बीसी बाजूला समांतर असणारी एल रेषा काढली, बरोबर. पुढे ती रेषा त्याच्या उरलेल्या बाजूना भिन्न बिंदूत छेदत असेल.
ही जेव्हा रेषा BC ला समांतर आहे तेव्हा ती उरलेल्या बाजूला काय करते, छेदते. बघा AB ला ती इथे छेदते आणि AC ला इथे छेदते. भिन्न बाजूंमध्ये, सॉरी भिन्न बिंदूंमध्ये छेदते. बरोबर, कशामध्ये छेदते, भिन्न बिंदू. म्हणजे AB ला ती PQ मध्ये आणि AB ला बिंदू P मध्ये आणि AC ला बिंदू Q मध्ये ती काय करते, छेदते आहे. Q मध्ये छेदते. लक्षात आलं. बघा आपण डायग्राम बनवतोय, छेदते. बरोबर, त्यानंतर छेदत असेल. बरोबर, इथपर्यंत आपण काय केलेलं आहे, हे डायग्राम बनवलं. पुढे काय झालं, जर ती छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूला एकाच प्रमाणात विभागते. शब्द बघा, त्या बाजूला प्रमाणात विभागते, एकाच प्रमाणात विभागते. याचा अर्थ त्या दोन बाजूंचं गुणोत्तर हे इक्वल असलं पाहिजे. एकाच प्रमाणात विभागते याचा अर्थ दोन बाजूंचं गुणोत्तर इक्वल असलं पाहिजे, म्हणजे समान असलं पाहिजे. आता हे जे काय त्यांनी ते दिलं होतं शब्द मध्ये, ते मी आकृती तयार केली. ह्या आकृतीवरून आता मला बनवायचं आहे पक्ष. पहिलं काय करायला पाहिजे, ते पक्ष. आता पक्ष मी इथे लिहितो. पक्ष, पक्षामध्ये मी काय लिहिणार, दिलेल्या माहितीनुसार या प्रमेयाच्या आधारे त्रिकोण ABC मध्ये. आता मी कुठे करतो हे सगळं, त्या त्रिकोण मध्ये, ह्या आकृतीमध्ये. म्हणजे त्रिकोण ABC मध्ये पहिलं लिहिणार मी. जे काय मी करतोय त्या कोणत्या आकृतीमध्ये करतोय, तर त्रिकोण ABC मध्ये. त्रिकोण ABC मध्ये काय आहे आता, तर मला माहित आहे या प्रमेयानुसार, तर ही रेषा L समांतर बाजू BC. मग मी ते लिहितो त्रिकोण ABC मध्ये रेषा L समांतर बाजू BC. पहिलं वाक्य माझं, ही जी रेषा L आहे ही बाजू BC ला समांतर आहे. इथे पण सांगितलं बघा, एका बाजूला समांतर आहे रेषा, म्हणजे ती L ही एक बाजू कोणती, BC ला समांतर. हे इथे लिहिलं, पक्षामध्ये मेन्शन केलं माहितीचे. बरोबर, आता काय अजून करते, ही जी रेषा L जेव्हा समांतर असते तेव्हा ती बाजू AB ला बिंदू P मध्ये आणि बाजू AC ला बिंदू Q मध्ये छेदते. इथे दिलं, बाजूला भिन्न बिंदू छेदत असेल. बरोबर, म्हणजेच काय होणार, रेषा L ही बाजू AB ला बिंदू P मध्ये, बाजू AB ला बिंदू P मध्ये आणि बाजू AC ला बिंदू Q मध्ये छेदते. हे झालं माझं पक्ष. काय झालं, हे झालं माझं पक्ष. बरोबर, आता बघा हे जेव्हा प्रमेय आपण सोडवतो तेव्हा त्याच्याला 3 ते 4 पार्ट करून त्याला सोल्युशन करायचं असतं, सिद्धता लिहायची असते. मग त्याआधी त्याचा काय लिहायचा असतो, पक्ष लिहायचा. नंतर साध्य, आपल्याला काय सिद्ध करायचं आहे, काय साध्य करायचं आहे, काय मिळवायचं आहे, साध्य काय करायचं आहे. तर हे बघा, तरच्या पुढे जी रेषा ही आली साध्यामध्ये. म्हणजे ही जे वाक्य होतं प्रमेयाचं, ते माझं वाक्य इथपासून त्रिकोणापासून छेदत असेल इथपर्यंत हे पक्षामध्ये होतं. त्याच्यातली माहिती मी पक्षामध्ये दिली. आणि तर ती रेषा त्या बाजूला एकाच प्रमाणात विभागते. हे जे आहे पुढचं वाक्य, ते माझं साध्य. म्हणून मी ते साध्य आता इथे लिहितो. आता या साध्यामध्ये मी काय लिहिणार, बरोबर. तर बघा, ह्या डायग्राम वरून, या आकृतीतून असं समजते मला की त्रिकोणाच्या 3 बाजू, त्याच्यापैकी एका बाजूला BC ला समांतर अशी रेषा L आहे. बरोबर, इथपर्यंत मी पक्षामध्ये लिहिलेलं आहे. जेव्हा ती रेषा समांतर असेल ती बाजू AB ला P मध्ये आणि AC ला Q मध्ये छेदते. हे पण केलं.
पुढे काय म्हणताय, तर ती रेषा त्या बाजूना एकाच प्रमाणात विभागते. म्हणजे बाजू कोणत्या, AB ला बरोबर आणि AC ला काय करते, विभागते. कशामुळे विभागते, ह्या छेदण्यामुळे. पण छेदण्यामुळे विभागते म्हणजेच त्याचे विभाग कोणते झाले, AP झाला, AB बाजूचा विभाग झाला AP आणि PB. AC बाजूचा विभाग झाला AQ आणि QC. मग हेच मला साध्य करायचं आहे की प्रमाणात विभागते, बरोबर. मग ते काय, कसं लिहायचं, तर बघा AQ AP छेद PB इक्वल टू, तर ती रेषा त्या बाजूने एकाच प्रमाणात विभागते म्हणून इक्वल टू AQ छेद QC. AQ छेद QC हे झालं माझं साध्य. बघा कुठपर्यंत, म्हणजे पक्ष झालं साध्य. आता रचना करायची, मला रचना काय करायची, रचना. मी तुम्हाला बोललेलो आहे प्रमेय लिहिताना 4 पार्ट मध्ये केलं जातं ते. एक पक्ष, साध्य, रचना. ह्या रचनेमध्ये मला काय करायचं, बिंदू P आणि C जोडायचं आहे. बिंदू P आणि C जोडायचा म्हणून मी डॉट डॉट करतो. आणि बिंदू Q आणि B जोडायचं आहे. इथे लिहिणार मी, बिंदू P आणि C जोडा. P आणि C, बिंदू C जोडा. P आणि C जोडा. नंतर बिंदू Q आणि बिंदू B जोडा. Q आणि B जोडा. इथपर्यंत आता आपण आलेलो आहे. पक्ष झालं, साध्य झालं, रचना झाली. आता आपल्याला करायचे सिद्धता. सिद्धता हा झाला आपला शेवटचा आणि चौथा पॉईंट. पक्ष, साध्य, रचना, सिद्धता. सिद्धता लिहिताना थोडं थांबा, विचार करा. इथे आलो आपण, बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे की साध्य काय करायचं, AP अपॉन PB. म्हणजे AP अपॉन PB काढायचं आहे. म्हणजे ह्या बाजू आहेत त्या प्रमाणात काढायच्या आहेत. आपण 3 नियम शिकलो होतो. जर त्रिकोणाचं गुणोत्तर काढायचं आहे, 2 त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर, तर त्याच्या पाया समान असेल तर उंचीच्या प्रमाणात, उंची समान असेल तर पायाच्या प्रमाणात, आणि दोन्ही भिन्न असतील तर त्या पाया आणि उंचीच्या गुणाकाराच्या प्रमाणात असतं. त्यापैकी इथे एखादा नियम आपल्याला यूज करायचा आहे. मग आता म्हणून आपल्याला कोणते 2 साइड पाहिजेत, AP आणि PB. म्हणून मी काय करणार, 2 त्रिकोण इथे निवडणार. बघा हे जर मी पुसतो तुम्हाला समजणार. मला पाहिजे AP आणि PB या बाजू, बरोबर. मग त्या 2 बाजू कोणत्या त्रिकोणाच्या येतील आकृतीनुसार, तर APQ आणि QPB किंवा BPQ समजलं, किंवा PBQ अशा त्रिकोणाच्या 2 बाजू आपल्याला मिळतील. PQB APQ 2 हे त्रिकोण मी निवडणार आणि त्यांचं गुणोत्तर घेणार. लक्षात आलं. आणि तिथे पाया समान की उंची समान ते बघूया आपण, बरोबर. आता इथे लिहिणार त्रिकोण APQ आणि त्रिकोण PQB मध्ये, PQB मध्ये म्हणजे 2 त्रिकोण कोणते, हा आणि हा छोटा. हा वरचा समांतरांच्या वरचा आणि समांतरांच्या खालचा, आणि हा डॉट डॉट लाईनच्या इकडचा. तर यांचं गुणोत्तर काढण्यासाठी मी एरिया ऑफ ट्रायंगल APQ छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQB बरोबर. आता हे जे 2 त्रिकोण मी घेतले, बरोबर, तर त्यांचा जो पाया आहे PQ, बघा
ह्या दोन्ही त्रिकोणांच्या नावामध्ये PQ PQ येतोय आणि इथे बघा हा PQ आहे. हा जो PQ पाय आहे हा काय बरोबर सॉरी पाय याला एक उंची आहे बरोबर यांची उंची समान आहे. ही जी PQ ही उंची आहे ही समान आहे असा क्रॉस केलं तर बरोबर थोडं बघण्याचा दृष्टिकोन बदला. ही जी उंची आहे ही कशी आहे समान आहे बरोबर म्हणून क्षेत्रफळाचं गुणोत्तर पायाच्या प्रमाणात. कारण ही बाजू आपल्याला कॉमन मिळाली आणि ती काय आहे उंची आहे बरोबर. तर म्हणून मग मी काय करणार आता इथे मी जास्त एक्सप्लेन नाही करत बसणार. AP छेद PB कारण PQ उंची समान सामायिक उंची म्हणून क्षेत्रफळ पायाच्या प्रमाणात किंवा डायरेक्ट लिहिणार क्षेत्रफळ गुणोत्तर पायाच्या प्रमाणात. क्षेत्रफळ गुणोत्तर पायाच्या प्रमाणात कारण उंची PQ ही सामायिक आहे. इथे एक पहिलं वाक्य बनलं माझं. दुसरं वाक्य दुसरे त्रिकोण घेतात कोणते बघा बरोबर. आता मला AQ बघा इथे साध्य करताना मला AP आणि PB पाहिजे म्हणून हे दोन त्रिकोण घेतले. आता AQ आणि QC पाहिजे मग दुसरा त्रिकोण परत पहिला त्रिकोण परत घेणार APQ त्रिकोण APQ आणि त्रिकोण दुसरा त्रिकोण घेणार मी. आता मी असा घेणार PQC कोणता घेणार PQC मध्ये. आता ह्या दोन त्रिकोणामध्ये पण तोच फॉर्म्युला PQ ही सामायिक उंची क्षेत्रफळ गुणोत्तर पायाच्या प्रमाणात म्हणून ह्या दोघांचं गुणोत्तर काढणार एरिया ऑफ ट्रायंगल APQ छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQC बरोबर सामायिक उंची क्षेत्रफळ पायाच्या प्रमाणाचा पायाला AQ आणि QC कारण येणार क्षेत्रफळ गुणोत्तर पायाच्या प्रमाणात. दोन सेंटेन्स तुमच्या इथे बनल्या बरोबर बघा लक्षात घ्या. दोन सेंटेन्स बनल्यानंतर तिसरी चौथी आणि पाचवी सेंटेन्स ही तुमची सहज बनते. लक्षात घ्या त्याच्यासाठी तुम्हाला जास्त विचार करावा लागत नाही फक्त जे सांगतो ते फक्त फॉलो करा. आता बघा इथे हे गुणोत्तर आहे क्षेत्रफळाचं इक्वल टू ही किंमत आहे आणि हे गुणोत्तर इक्वल टू ही किंमत बरोबर. ह्या दोन गुणोत्तरामध्ये हा जो छेदामधला ट्रायंगल आहे तो समान आहे. छेदामध्ये जो PQB आणि PQC हे दोन्ही ट्रायंगल आहेत हे समांतर रेषामध्ये लक्षात घ्या. समांतर रेषामध्ये स्थित असल्यामुळे त्यांचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे इक्वल होतं. आपण मग पहिल्याच बघा आधीच्या लेक्चरला बघा चेक करा बरोबर की तिथे पण मी तुम्हाला समांतर रेषामध्ये स्थित असलेले 1.1 मध्ये उदाहरण आहे तिसरं की चौथं आहे समांतर रेषेमध्ये स्थित असलेले जे ट्रायंगल आहे त्यांचं गुणोत्तर हे काय असतं 1 म्हणजे ते त्यांचं क्षेत्रफळ हे समान असतं बरोबर. आता इथे क्षेत्रफळ यांचं समान असल्यामुळे हे जे लिहावं लागेल पण क्षेत्रफळ समान असल्यामुळे काय आलं APQ आणि APQ हे पण समान आहेत बघा बरोबर. याचा अंश पण समान आहे APQ आणि APQ बघा काय ते म्हणजे अंश दोन्ही गुणोत्तरामध्ये अंश पण समान आहे आणि छेदामध्ये जे ट्रायंगल आहे ते PQB आणि PQC नाव वेगवेगळे पण ते दोन्ही समांतर रेषांमध्ये स्थित असल्यामुळे त्यांचं क्षेत्रफळ परत समान आहे. त्याच्यामुळे हे
हा गुणोत्तर, पहिला गुणोत्तर त्रिकोणाचं बरोबर दुसरं गुणोत्तर झालं. लक्षात घ्या, पहिलं गुणोत्तर आणि दुसरं गुणोत्तर कसं झालं, सेम झालं. त्यापूर्वी मी तुम्हाला हा जो तिसरं वाक्य आहे ते ना, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी. म्हणजे हे जो छेदामध्ये दोन त्रिकोण आहेत, पहिल्या गुणोत्तराचा छेद आणि दुसऱ्या गुणोत्तराचा छेद, हे जे त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे समान आहे, कारण दोन्ही त्रिकोण समांतर रेषांमध्ये स्थित असल्याने, समांतर रेषांमध्ये स्थित आहे, बरोबर. त्यामुळे त्यांचा PQ हा पाया समान, PQ पाया समान आहे, बरोबर. म्हणजे हा जो PQ पाया तो समान आहे आणि समांतर रेषामध्ये असेल त्यांची उंची पण समान आहे. तसेच दोन्ही त्रिकोणांची उंची समान आहे, कारण दोन्ही त्रिकोण हे समांतर रेषामध्ये स्थित आहेत. बरोबर. आता काय झालं, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की हे गुणोत्तर आणि हे गुणोत्तर बघा, अंश तर सेम आहे, त्रिकोण छेदामध्ये भिन्न होते त्रिकोण, पण ते समांतर रेषामध्ये स्थित असल्यामुळे त्यांचं क्षेत्रफळ इक्वल आहे. म्हणजे पहिल्या सेंटेन्स मधील हे गुणोत्तर कोणतं, एरिया ऑफ ट्रायंगल APQ छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQB इक्वल टू, हे गुणोत्तर इक्वल टू दुसऱ्या सेंटेन्स मधलं गुणोत्तर, क्षेत्रफळाचं गुणोत्तर एरिया ऑफ ट्रायंगल APQ बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल PQC. हे पण कसं आहे, इक्वल आहे. याला कारण द्या, याला कारण विधान 1, 2 बरोबर आणि 3 वरून. विधान 1, 2 आणि 3 वरून, 1, 2 आणि 3 वरून. 3 विधानावरून हे दोन गुणोत्तर इक्वल झालेले आहेत क्षेत्रफळाचे. आता बघा, हा पार्ट इक्वल टू हा पार्ट, बरोबर. म्हणजे पहिल्या वाक्यातला लेफ्ट हँड साइड इक्वल टू दुसऱ्या वाक्यातली लेफ्ट हँड साइड, बरोबर. म्हणजेच जर गुणोत्तर एकरूप असतील तर त्यांचे येणाऱ्या किमती पण काय समान आहेत. म्हणून इथे विधान 1 आणि 2 वरून AP छेद PB इक्वल टू AQ छेद QC हे सिद्ध होते. समजलं. हे विधान 1 आणि 2 वरून. कारण विधान 1 व 2 वरून. समजलं. बघा, हे जे आपल्याला साध्य करायचं होतं 5वी ओळ, बरोबर. हे बघा, हे साध्य झालं. म्हणजे इथे काय करायचं आहे, पहिले हे सेंटेन्स वाचायची, प्रॉपर आकृती बनवायची, आकृतीवरून पक्ष लिहायचं, साध्य लिहायचं, रचना करायची आणि सिद्धता. ही 2 वाक्य जर तुम्हाला बनवता आली, इथे पण क्षेत्रफळाचं गुणोत्तर पायाच्या राहणार, क्षेत्रफळाचं गुणोत्तर पाय एकच कारण आहे. फक्त हे तिसरं कारण आहे, दोन्ही त्रिकोण समांतर रेषामध्ये स्थित असल्यामुळे त्यांचा पाया सामायिक आहे आणि उंची समान आहे, म्हणून त्यांचं क्षेत्रफळ समान आहे. म्हणून तिसरी ओळ, इथे काय करायचं, तिसऱ्या ओळीला पहिल्याचा छेद आणि दुसऱ्याचा छेद इक्वल घ्यायचा, चौथ्याला पहिल्या सेंटेन्सचा आणि दुसऱ्या सेंटेन्सचा क्षेत्रफळ गुणोत्तर इक्वल घ्यायचं, आणि 5व्याला
यांची राईट हँड साइड म्हणजे उजवी बाजू AP आपण PB आणि AQ आपण PC अशा पद्धतीने हे तुम्हाला इथे मी समजावून सांगितलं आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या, पुस्तकामध्ये पण आहे आणि बोर्डवर पण दिले मी, समजून घ्या. बरोबर. आता हे झालं प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. बरोबर. ह्याच्यावरती गणित आहे. त्याआधी अजून आपल्याला ह्या टॉप एक मध्ये अजून एक सूत्र आहे कोन दुभाजक, ते पण आपण समजून घेऊया. म्हणजे काय होईल आपल्याला की जेणेकरून फॉर्म्युले माहीत पडतील आणि मग गणित सोडवायला सोपं जाईल. हे पुस्तक पुढचा आहे कोन दुभाजक गुणधर्म. कोन दुभाजक गुणधर्म. कोन दुभाजक, कोन दुभाजकाचे प्रमाण. कोन दुभाजकाचं प्रमेय पूर्ण मी एक्सप्लेन करत नाही. बरोबर. त्याच्यापेक्षा त्याचा मी फॉर्म्युला कसा तयार होईल त्या आकृतीवरून ते तुम्हाला शिकवतो. तर बघा, ह्या प्रमेयाचं थोडक्यात एक्सप्लेनेशन करतो. त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक. वाक्य काय ते बघा. त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला, त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. बरोबर. तर पहिल्यांदा आपण काय करतो, त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक म्हणजे पहिले आकृती आपल्याला त्रिकोण काढायचा आहे. नाव देतो मी नॉर्मल ABC. बरोबर. त्रिकोणाचा कोन दुभाजक. बरोबर. AD म्हणजे जी AD रेषा आहे ही कोन दुभाजक आहे. बरोबर. ती काय करते, त्या
कोणासमोरील बाजूला, पण ह्या कोणासमोरील जी बाजू आहे, हा कोण, जो कोण दुभागलेला आहे, हे चिन्ह काढलेत म्हणजे हे हा कोण दुभागलेला, ते दोन इक्वल पार्ट झाले. त्या कोणासमोरील बाजू कोणती? बी सी. आणि दुभागल्यामुळे काय आलं? बी डी आणि डी सी असे झाले. बरोबर. बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागले. आता कोणासमोरच्या बाजूला तो विभागतोय कोणाच्या गुणोत्तरामध्ये? तर उरलेल्या दोन बाजू. आता ही बाजू, या कोणासमोरची बाजू बीसी गेली, उरलेल्या दोन बाजू ए बी आणि ए सी यांच्या गुणोत्तराच्या लांबीच्या प्रमाणात. म्हणजे थोडक्यात काय म्हणायचं आहे, आता समजा गणित सोडवायचं असेल आपल्याला, बरोबर, तर इथे काय म्हणणार आपण? सूत्र कसं होणार? दिलेल्या माहितीनुसार त्रिकोण एबीसी मध्ये एडी हा कोण ए चा, इथे सिंगलच कोण आहे म्हणून कोण ए चा दुभाजक आहे असं आपण म्हणून. आता कोण दुभाजक आहे हे प्रश्नामध्ये आलं किंवा समजलं आपल्या चिन्हामुळे, तर लगेच लिहायचं गुणधर्म की कोण दुभागाच्या कोण दुभाजकाचा गुणधर्मानुसार. बघा मी लिहिण्याची पद्धत पण दाखवतो. कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार. हे मला कधी समजलं? तर इथे दिलेलं आहे की एडी हा कोण दुभाजक आहे. बघा हा शब्द आहे कोण दुभाजक, एचा कोण दुभाजक, एडी हा कोण एचा दुभाजक आहे. बरोबर. मग फॉर्म्युला मला तयार काय झाला? तर पहिल्यांदा मी काय करतो, हा जो कोण दुभागलेला आहे तो कोणत्या दोन बाजूने तयार झाला? ए बी आणि ए सी. मी त्यांचं काय करतो? गुणोत्तर घेतो. इथे जसं म्हणा उरलेल्या दोन बाजू म्हणजे कोणासमोरील बाजू समजा तिचा आपण गुणोत्तर घेतलं तर कोणासमोरची बाजू बीसी, पण या डी मुळे, बरोबर, या कोण दुभाजकामुळे तिचं बीडी आणि डीसी असं विभाजन झालं. मग ह्याचं गुणोत्तर बीडी छेद डीसी बरोबर. या गुणोत्तरा बरोबर उरलेल्या दोन बाजूचं गुणोत्तर म्हणजे ए बी ही बाजू आणि ही ए सी, असा तुमचा फॉर्म्युला तयार होईल. हे झालं कोण दुभाजकाच्या प्रमेयावरून फॉर्म्युला तयार करायचं सूत्र गणित. मग इथे तुम्ही किमती घालू शकता, भागाकार करू शकता, गुणाकार करू शकता. हे झालं कोण दुभाजकाचं प्रमाण. याच्यामध्ये अजून एक आहे, ते पण मी प्रमेय पुढचं आहे तीन समांतर रेषांचा आंतरछेद गुणधर्म. म्हणजे आधी जे सोपं आहे, इझी, बरोबर, नंतर याचे थेरम बघूया. तीन समांतर रेषांचा आंतरछेद गुणधर्म. तीन समांतर रेषांचा आंतरछेद गुणधर्म. तारीख 28
अंतरछेद गुणधर्म. याच्यावर मी सोप्या पद्धतीने फॉर्म्युला कसा बनवतात आणि नंतर त्याच्यावर रिकवली तर मी सोडवून देणार. तर बघा पहिल्यांदा काय, 3 समांतर रेषा, साध्या सिंपल 3 समांतर रेषा. रेषा एल, रेषा एम आणि रेषा एन. ह्या झाल्या 3 समांतर रेषा. लिहिताना कसं लिहिणार, दिलेल्या माहिती नुसार बघा रेषा एल समांतर चिन्ह दिलंय, रेषा एम समांतर म्हणजे एल ला एम आहे आणि एम ला एन आहे. रेषा एन म्हणजे रेषा एल ला एम समांतर आणि एम ला एन समांतर आहे, बरोबर. आणि यांना छेदीकडे छेदलं म्हणजे बघा ही अशा छेदी, छेदिका ए, छेदिका बी आणि छेदी, बरोबर. किंवा छेदिका एक्स दिला इथे, छेदिका वाय, ह्या 2 छेदिका आहेत. ह्या जेव्हा 2 छेदिका छेदतात बघा, ही एक्स छेदते तेव्हा ती एल, एम आणि एन ला अनुक्रमे ए, बी आणि सी मध्ये छेदते. जसे एल ला ए मध्ये, एम ला बी मध्ये आणि एन ला सी मध्ये. तसेच वाय ही पी, क्यू आणि आर मध्ये छेदते. कशामध्ये छेदते, पी, क्यू आणि आर. आता इथे थेरम काय सांगते किंवा याचा फॉर्म्युला काय म्हणतो, जेव्हा 3 समांतर रेषा एका छेदिकेवर केलेल्या आंतरछेदाचे गुणोत्तर, आंतरछेदाचे गुणोत्तर, छेदिकेने केलेल्या आंतरछेदाचे गुणोत्तर म्हणजे ह्या छेदिकेने एक छेदिकेने आंतरछेदाचं गुणोत्तर केलं. आंतरछेद म्हणजे काय, तर बघा हा ए बी आणि हा बी सी, हा झाला ह्या छेदिकेचा आंतरछेद म्हणजे 2 समांतर रेषांमधला भाग. तसंच ह्या छेदिकेने पण दिला पी क्यू आणि क्यू सी, हा आंतरछेद. हे आंतरछेद जे असतात त्यांचं गुणोत्तर आहे पहिल्या आंतरछेदाचं गुणोत्तर म्हणजे ह्याचं आंतरछेदाचं गुणोत्तर हे दुसऱ्या छेदिकेच्या आंतरछेदाच्या गुणोत्तरा एवढे असते. मग इथे 3 समांतर रेषा प्रश्नामध्ये आलं, क्वेश्चन मध्ये तर लगेच लिहायचं 3 समांतर रेषांचं अंतर हे दिल्यानंतर लगेच सूत्र तयार करायचं आहे. तर प्रथम हे लिहायला लागेल का हे गुणधर्म आपण वापरतोय, तो का गुणधर्म वापरतो ते दिले. 3 समांतर रेषांचा आंतरछेद गुणधर्म पहिला आणि लगेच फॉर्म्युला तयार होतो. पहिला आंतरछेद छेदिका एक्स इथं घेतला, ए बी छेद बी सी, गुणोत्तर करायचं त्या छेदाचं ए बी छेद बी सी बरोबर. दुसरी छेदिका वाय, तिचा आंतरछेद पी क्यू छेद क्यू आर, पी क्यू छेद क्यू आर झाला फॉर्म्युला तयार. किमती टाकायच्या, गणित सोडवायचं, बरोबर. आता इथे आज मी तुम्हाला प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, कोनद्विभाजकाचे प्रमेय आणि समांतर रेषांचा आंतरछेद गुणधर्म हे 3 गुणधर्म, एक प्रमेय गुणधर्म शिकवलेले आहेत, बरोबर. आता ह्याच्यावरती कशी गणित येणार, समजा कशी येतील ती आपण पुढे शिकणार आहोत, लक्षात आला. तर मी इथे थांबतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, लक्षात घ्या, तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
आणि याच्या पुढचा कंटिन्यू व्हिडिओ कदाचित मी एकातच जॉईन करून देईन सुद्धा, नाही दिला तर दुसरा व्हिडिओ बनेल, तर तो तुम्ही आपल्या मित्रांना वगैरे शेअर करा, मैत्रिणींना, नातेवाईकांना, आणि चांगलं यश मिळवा. खास करून मी मराठी माध्यमच्या मुलांसाठी मुंबई इथून हा व्हिडिओ बनवत आहे, लक्षात घ्या. कारण सतत इंग्लिश मिडियमच्या मुलांना मी बनवलेले आहेत, आता मराठी माध्यमच्या मुलांसाठी खास करून बनवतो. तर आपण पण मला सहकार्य कराल अशी अपेक्षा. धन्यवाद.